आत्रेयसमारंभं वाग्भटाचार्यमध्यमम् अस्मदाचार्यपर्यन्तं वन्दे गुरुपरम्परा। सुश्रुतसंहितायां षोडशोऽध्यायः निदानस्थाने मुखरोगनिदानम्. यातील शेवटचा जो भाग आहे सर्वसर, याचं आपण वर्णन पाहणार आहोत. सर्वसर मुखरोगामध्ये होणारा हा बऱ्यापैकी सार्वत्रिक सापडणारा व्याधी आहे, ज्याला आपण व्यावहारिक भाषेमध्ये तोंड आलं असा शब्द वापरतो किंवा आधुनिक परिभाषेमध्ये स्टोमॅटायटिस असं म्हणतो. ही अवस्था सहजा सर्वत्र आढळते, अनेक हेतूंमध्ये सापडते. अनेक हेतूंच्या उपद्रवामध्ये सुद्धा याचा विचार केलेला सापडतो. व्याधींच्या उपद्रवामध्ये सुद्धा याचा विचार केलेला सापडतो. तर सुश्रुतांनी याच्यावर काय मांडलं आहे तो आपण एक विचार करूया. सूत्र क्रमांक 64 निदानस्थान. सर्वसरास्तु वात पित्त कफ शोणित निमित्ताः. सर्वसर हे वात, पित्त, कफ आणि रक्त या 4 कारणांपासून निर्माण होतात. ह्याची टीका आहे. सर्वसरास्तु इत्यादी पित्तनिमित्ते रक्तनिमित्तश्च एक एव इति वातादि निमस्त्रयः एव सर्वसरः. श्लोकामध्ये मात्र 4 सांगितलेत आणि टीकाकारांनी 3. हा मोठा फरक इथे आलेला. निबंध संग्रह व्याख्या फक्त आहे. इथे न्यायचंद्रिका व्याख्या त्यांनी एकत्रितपणे मांडलेली आहे. ती यानंतरचं जे काही सूत्र आहेत 65 आणि 66 जिथे दोषांनुरूप आलेले आहेत सर्वसर व्याधी, त्याचं वर्णन सापडतं तिथे एकत्रित टीका. त्यामुळे इथे फक्त निबंध संग्रह व्याख्येमध्ये आपण पाहिलं की पित्तनिमित्तो रक्तनिमित्त श्च एकः एव इति वातादी निमित्तास्त्रया एव सर्वसरः. पित्तप्रधान किंवा पित्तामुळे निर्माण होणारा जो काही सर्वसर आहे तोच रक्तामुळे पण होणार आहे किंवा ते दोघांचे हेतू एकसारखे. जसं आपण आश्रय भावाचा विचार केला तर पित्त हा रक्ताशी आश्रय भावाने असतो. रक्त हा आश्रय आहे. पित्त हा आश्रयी स्वभावाने राहतो. तर त्यामुळे गुण, कर्म, स्वभाव साधर्म्य असल्यामुळे त्या दोघांना त्यांनी एकच प्रकार म्हणून मानला. सर्वस्मिन् मुखे ये भवन्ति सर्वसरः, ते सर्वसरः. जे सर्व मुखामध्ये निर्माण होतात त्याला त्यांनी सर्वसर असं म्हटलेलं आहे. स्फोटे सतोदैर वदनं समंतात अस्याच्युतं सर्वसरः स वातात. वातप्रधान असेल तर स्फोट हे लक्षण दिसतं. तोद लक्षण आहे संपूर्ण मुखामध्ये. अस्याच्युतमचा अर्थ करताना त्यांनी पूर्ण व्याप्त झालेला. चित हा शब्द आपण मागे पण पाहिला होता की संपूर्ण मुख व्याप्त झालेला जो काही भाग आहे तो वातप्रधान अवस्थेत येतो. पित्तप्रधानामध्ये रक्तेस दाहे, रक्त आहे, दाहयुक्त आहे, तनू आहे, पीतवर्णाचं आहे. अस्य आचितम, अस्य म्हणजे मुख जे पसरलेलं संपूर्ण मुखाला व्याप्त असणारं जे काही आहे ते पित्तप्रधान अवस्थेत आहे. कफ प्रकारामध्ये कंडू आहे, युतैर अल्परुजैर, अल्पवेदनात, सवर्णे जे काय त्वचेचा वर्ण त्यात समान वर्ण तिथे सापडतो. यस्य आचितम संपूर्ण मुखाला व्याप्त असणारं. च अपि स वे कफेन आणि रक्तेन पित्तोदित एकैव. रक्तप्रधान अवस्था पित्तप्रधान कैश्चित प्रदिष्टो मुखपाक संज्ञा. काही ठिकाणी जर समजा इथे मुखपाक ही संज्ञा प्राप्त होते किंवा ती अवस्था प्राप्त होते. आता इथे एक पाठभेद दिलेलं त्यांनी कंडूयुतेच्या तिथे. अवेदने कंडूयुते सदाहे इति ताडपत्रे. आणि मुखपाकसंज्ञेच्या तिथे एक दुसरा पाठभेद आहे. अस्याग्रे ताडपत्र पुस्तके सूत्रे प्रदिष्टं दशषट्च पूर्वस्थानं निदानं भवति इति यच्च सविस्तरं तत्कथितं मया एह स्वयंभुना यत्कथितं हिताय इति अधिका श्लोका उपलभ्यते. काही ताडपत्रांमध्ये असा सूत्र मिळतं की सूत्रे प्रदिष्टं दशषट्च पूर्वं स्थानं निदानं भवति इति यच्च. म्हणजे हे जे काही सगळं सूत्र आहे त्याच्यामध्ये याच्या आधीच्या सगळ्या 16 जे काही अध्याय आहेत किंवा गोष्टी सांगितल्या त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. तर मूळ पाठाशी काही या
किंवा त्या व्याधीशी याचा काही विशेष संदर्भ येत नाही. इति सुश्रुतसंहितायां निदानस्थाने मुखरोगनिदानं नाम षोडशोऽध्याय. या ठिकाणी सुश्रुतसंहितेतील निदानस्थानातील मुखरोगनिदान नावाचा 16वा अध्याय समाप्त होतो आहे. आता याची टीका आपण पाहतो आहे. सगळ्यात सुरुवातीला निबंध संग्रह व्याख्या स्फोटेर इत्यादी रक्ते स्फोटे इति शेषः. रक्तप्रधान अवस्थामध्ये स्फोट हा शेषतंत्रयुक्तीने ओळखून घ्यायचा आहे. कंडुयुतेरपी स्फोटे इति शेषः. कंडुयुत जरी असलं तरी तिथे स्फोट हा शब्द ओळखून घ्यायचा आहे. म्हणजे जो पित्तप्रधान अवस्थेत रक्तही सद आहे आला आहे तिथे स्फोट हा शब्द आहे तो शेषतंत्रयुक्तीने समजू शकेल वाक्यशेषाने. तसंच कफप्रधान अवस्थेमध्ये सुद्धा असलेला जो काही विषय आहे तो पण शेष या तंत्रयुक्तीने समजू शकेल. मग कफप्रधान असणारा जो काही अवस्था आहे कंडुयुतेर अल्परुज तिथे पण स्फोट हा शब्द वाक्यशेष तंत्रयुक्तीने लक्षात ठेवायचा. रक्तेन इत्यादी रक्तेन कृत्वा यो असो सर्वसरा केशित आचार्यो मुखपाकसंज्ञा प्रतिष्ठा कथिता. आणि रक्तमुळे जे काही झालेला सर्वसर आहे त्याला मुखपाक असं काही आचार्यांनी म्हटलेलं आहे असं त्या सूत्रामध्ये आपल्याला वाचता येतं आहे. आणि सच पित्तोदित एकैव न चत्वारा सर्वसरा किंतु त्रय एव. मग इथे त्यांचं पुन्हा एकदा म्हणणं आहे की 3च आहेत, 4 सर्वसर नाही आहेत. एवं एते पंचषष्टिर्मुखरोगः स्वप्त स्वायनतेषु इति. म्हणजे या पद्धतीने 65 प्रकारचे जे काही आहेत ते मुखरोग त्यांनी सांगितलेले आहेत. निबंधान बहुशो वीक्ष वैद्येश भरतात्मजा निदानस्थानम अकरोत सुस्पष्टम डल्लणोभिषक. म्हणजे भरपूर प्रकारचे निबंध म्हणजे टीका किंवा भाष्य वाचून भरतात्मजा म्हणजे भरत नावाच्या व्यक्तीचे जे पुत्र आहेत त्यांच्यापासून निर्माण झालेले किंवा त्यांचा जन्म किंवा त्यांचे पिता आपण म्हणूया अशा जे काही डल्हण आहेत वैद्य डल्हण यांनी निदानस्थानाचं जे काही स्पष्टीकरण आहे ते व्यवस्थितपणे आपल्यासमोर मांडलेलं आहे. इति श्री डल्हण विरचितायां निबंधसंग्रहाख्यायां समस्त निबंधार्थ ज्ञापिकायां सुश्रुतटिकायां निदानस्थाने षोडशोऽध्यायः. अशा पद्धतीने डल्हणांकडून निबंधसंग्रह जो काही व्याख्या आहे ती सगळ्या प्रकारचे निबंध यांचा अभ्यास करून ह्या सुश्रुत संहितेवर जे काही भाष्य उपलब्ध आहे त्या सगळ्या भाष्यांचा अभ्यास करून आपल्यासमोर मांडायचा प्रयत्न केलेला आहे. न्यायचंद्रिका व्याख्या आपण सर्वसरवरची पाहूया. सर्वसराश्रय त्रिभैर्वातादिभिः स्फोटे सतोदैर इत्यादीनं स्वात सर्वसरः रक्ते सदाहेर इत्यादीनं पित्त सर्वसरः अवेदनेर इत्यादीनं कफ सर्वसरः. जे मगाशी मी ताडपत्रीतला जो भेद सांगितला पाठभेद त्याच्यामध्ये आलं आहे की जो गैदास्कृत पाठ आहे तो अवेदने कंडुयुते सदा आहे या पद्धतीचा आहे. शेषाणां तु रोगाणां नयनघ्राणकर्णशिरोगतानां कुमारजानां च तथा ज्वरातिसारशोफनिदानामपि शोफादीनामपि शालाक्यादितंत्रेषु यथा यथा हेतुर्निर्देशः करणीय इति. जे काही सगळे नयन घ्राण कर्ण शिरोगत रोग आहेत त्याचबरोबर कुमारगत जे काही व्याधी आहेत त्याचबरोबर ज्वरातिसार जे काही सगळे व्याधी आहेत किंवा शालक्यतंत्रातले जे काही सगळे व्याधी आहेत त्यांचं जिथे जिथे गरजेचं असेल तिथे त्या त्या हेतूंचं निर्देश केलेला आहे. भवतीच्या अत्र दोषे व्यापी किंवा व्याधो क्वचित अपि गते तद्विपक्षा अपि किंचित अत्र प्राक्कर्म विहितं कारणं ज्ञापकं कार्यं मे द्वितीयम् इदम् अनुव्यासनिर्दिष्टम् एव स्थानानि अन्यानि अपि विवृत्तया सूत्रितस्य एव सूत्रे. असं ते वाक्य त्यांनी एक सांगितलं आहे सारांश करणार. भवती छत्रे दोषे व्याधौ क्वचित अपि गते व्याधी गेल्यानंतरसुद्धा तद्विपाक्षापी किंचित यत्र प्राक्कर्म. काही गोष्टीच्या आधी वर्णन करण्यासारखे आहेत तर त्यांनी इथे वर्णन केलेलं आहे आणि जे काही नंतरचं ज्या ज्या स्थानानुसार गरजेचं आहे त्या त्या स्थानामध्ये त्यांनी ते वर्णन केलेलं आहे त्यानुसार ते सूत्र सांगितलेलं आहे. इति श्री संश्रुते शल्यतंत्रे श्री गयदासकृतायां न्यायचंद्रिकायां पंजिकायां मुखरोगनिदानम्. इथे गयदासांची टीका संपते. इति भगवता श्रीधन्वन्तरेण उपदिष्टायां तत्शिष्येण महर्षिणा सुश्रुतेन विरचितायां सुश्रुतसंहितायां द्वितीयं निदानस्थानम्.
या ठिकाणी भगवान धन्वंतरींकडून सांगितलेलं आणि त्यांचे शिष्य महर्षी सुश्रुतांनी रचना केलेलं सुश्रुत संहिता नावाचं जे काही शास्त्र आहे, तंत्र आहे, ते त्यातलं द्वितीय स्थान जे आहे, निदान स्थान, ते इथे समाप्त करीत आहोत. सुश्रुत संहितेतील पहिला टप्पा सूत्रस्थानाचा जो घेतला होता तो आम्ही ऑनलाईन घेतला होता गुगल मीटवरून. निदानस्थानातले सुरुवातीचे काही अध्याय हे गुगल मीटवरून घेतले होते, त्यामुळे त्यांचे रेकॉर्डिंग्स उपलब्ध नाही आहेत. पण त्याच्या पुढच्या अध्यायांचे आम्ही सर्वांच्या दृष्टीने योग्य जावं, सोपं जावं या अर्थाने आम्ही रेकॉर्डिंग्स उपलब्ध केलेत किंवा रेकॉर्ड करून आम्ही यूट्यूबवर ते टाकले आहेत. सुश्रुत संहिता हा बऱ्यापैकी दुर्लक्षित ग्रंथ मानला जातो या कारणाने की एकतर तो पूर्ण BMSच्या सिलेबसमध्ये पण केवळ संदर्भासाठी म्हणून वापरला जातो आणि पदव्युत्तर शिक्षणामध्ये सुद्धा त्याचा एक भाग हा सूत्रस्थानाचा आणि शारीरस्थानातला थोडक्यात भाग एवढाच फक्त पाहिला जातो. पण सुश्रुत संहितेतली काही चिकित्सेच्या दृष्टीने असणारी वैशिष्ट्ये आहेत, व्याधी समजण्याच्या दृष्टीने काही वैशिष्ट्ये आहेत, त्या सगळ्यांचा एक विचार व्हावा आणि तो करून सुश्रुत संहितेतल्या अनेक गोष्टींचा अभ्यास करता यावा या उद्देशाने आम्ही सुश्रुत संहितेचं वाचन सुरू केलं होतं. त्यातील दुसरा टप्पा आम्ही इथे समाप्त करीत आहोत. या पुढील उपक्रम लवकरच तुमच्यापर्यंत कळवला जाईल आणि नवीन गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. तोपर्यंत धन्यवाद.